ह्याच्यात काय करायचं पहिल्यांदा? आपल्याला सगळ्यात आधी भजी टाईप जे असतं ते करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला बटाटा थोडासा, त्याच्यानंतर केळीचा कीस जो आहे तो मिक्सचर करायला लागणार आहे. तुम्हाला एक छान बाउल देतो. येस. आपल्याला आधी कच्च्या केळीचा कीस घालायचा आहे त्यामध्ये. घ्या. नाशिकला केळीचं पीक तसं मुबलक आहे, म्हणजे नाशिक भागामध्ये. हो हो, कारण पाण्याचं प्रमाण बऱ्यापैकी असल्यामुळे तुम्हाला काय केळी इझिली अवेलेबल असतील. बरोबर. ह्याच्यात काय उकडून किसलेला बटाटा मस्त बाइंडिंग साठी थोडासा फक्त. हो. आता काय आलं आणि मिरचीची जरा जाडसर भरड आणि मीठ. उपवासाची भाजणी. वा. आज आम्ही करत आहोत उपवासाचे घावण घाटले. गौरीजी, तुम्हाला इथे येऊन कसे वाटले? खूप छान वाटले. वा वा वा. दाण्याचं कूट पण घातलंय. येस. पाणी घालायची गरज आहे? हो, पाणी थोडंसं बघा बरं किती लागणार आहे. बस. कच्ची केळी पाण्यात भिजत ठेवल्यामुळे त्याचा एक ओलसरपणा होताच. त्यामुळे आपल्याला जास्त पाणी नाही लागलं. करेक्ट. आणि बटाटे सुद्धा जे आहेत त्याच्यामध्ये एक ओलावा असतोच. उकडून काही कोरडं नाहीये ते. बरोबर. एवढा घट्टपणा पुरे. हो, व्यवस्थित एकदम. आता काय? आता आपल्याला तेल कढईत ठेवायचंय. तेल किती लागणार आहे मला सांगा. हो. आधी आपण गॅस लावून घेऊ, मग तेल टाकू. तेल किती लागणार आहे बघा. हो, बस. मस्त. हे आपण आता काय असं म्हणता येऊ शकतं की कच्च्या केळीची भजी आपण करू. हो, थोडक्यात. बरोबर ना? असंही म्हणू शकतो आपण. वाह. उपवासाचे घावण घाटले याच्यासाठी ही पहिली कृती की आपण कच्च्या केळीची भजी तयार करून घेतली. बरोबर. त्याच्यामध्ये बटाटे पण आहेत आणि आपलं हे पण आहे भाजणी. बरोबर. भजी तयार झाल्यानंतर पहिली कृती काय असते माहिती का? ती थोडी थंड असताना खाऊ. गरम असताना खाऊ दे, नाही तर ती चटके बसतात. पुढे काय करूया? आपल्याला आता ग्रेव्ही बनवायची यासाठी. अच्छा, मग कढई लागेल वेगळी. हो, आपल्याला पहिले बाउल लागणार आहे. ओलं खोबरं, दाण्याचा कूट, दाण्याचं कूट मात्र भरपूर घाला. ओवा, जिरे. हो, उपवासाला ओवा नाही ना चालत. मी आपलं सहज तुमची परीक्षा घेतली. आमसूल, गुळ आणि मीठ. थोडं कमीच घाल. आता आपल्याला ह्याचं वाटण करायचंय. अरे वा, किती छान. आमच्या मदतीला इथे एक मित्र ठेवलेला आहे. मी नेहमी हक्काने त्याला सांगतो की याचं वाटण करून आण, याची पेस्ट करून आण. तो तिथे उभा आहे बघा. ये, लांब कुठे थांबतोस, इकडे ये. हाव ना, फेर. हे घे, याचं चांगलं वाटण करून आण बेटा. ओके, तुला मी बक्षीस देईन. बाय. चला, आता पुढे तोपर्यंत इकडे काही कृती आहे का? त्याची फोडणी करायची. आपण फोडणीची तयारी करूया, तोपर्यंत आपली पेस्ट येईलच. ओके. बरोबर. घ्या. काय घालू याच्यात पहिल्यांदा? तेल. चला, तेल घालू. येस. किती लागणार आहे बघा. हो, बस. काय घालायचं याच्यात? आपल्याला जिरे घालायचे. तुम्ही हा पहिल्यांदा जेव्हा पदार्थ केला होता तेव्हा सगळ्यात आधी चाखायला कोणाला दिला होता? अर्थात मिस्टरांनाच. आवडला का मग त्यांना? हो. उपवासाचे खिचडी किंवा थालीपीठ यापेक्षा काहीतरी वेगळं होतं. मी तर पदार्थ खाता येतील म्हणून केवळ उपवास करतो आणि तुम्ही केव्हाच पाहताय हे. जिरं तडतडले. आता काय? आता आपल्याला ती पेस्ट लागणार आहे. तयार आहे ते बघा, तो घेऊन येतोय. प्लीज कम. आणते सीधी आणते.
हा बस, थँक्यू सो मच. किती लागणार आहे हे वाटण? संपूर्ण पूर्ण लागेल? हो. हा, वा. या वाटणामध्ये काय काय हो? या वाटणामध्ये आपण ओलं खोबरं घातलंय, हम्म, दाण्याचा कूट, हम्म, आमसूल, हम्म. जिरं आणि मीठ चवीपुरतं. आता तुम्ही घ्या ताबा त्या कढईचा, बरोबर. नाहीतर काय होईल? आपल्याला त्याच्यात पाणी ऍड करायचंय. करू ना. किती लागेल? घाला. ओके, बस. आपल्याला ह्यात अजून थोडं ओलं खोबरं घालायचंय. वा. ओल्या खोबऱ्याची चव काही न्यारीच. बरोबर. Yes. आता ह्याला उकळी आली हा, की आपल्याला यामध्ये ही थोडक्यात आपण उपवासाची भजी जी केलेली आहे ती सोडायची. ती त्यात सोडायची. क्या बात आहे, मस्त. पण मला एक सांगा, हम्म. हा साइड वाला पदार्थ आहे का मेन पदार्थ आहे? हा भाजी सारखा आहे, म्हणजे आपण जशी अच्छा. पोळी सोबत भाजी खातो हा, तसा हा साईड पदार्थ आहे. हा Correct. उजव्या हाताचा पदार्थ आहे थोडक्यात. उजव्या हाताचा आहे. म्हणजे समजा तुम्ही उपवासाचं थालपीठ केलं असेल तर त्या थालपीठाला लावून खायला थालपीठ किंवा धिरडं, डोसा, भाकरी उपवासाची. उकळी आली सोडायची का भजी हो, उपवासाची? अगदी काढा तो नक्कीच. तुमचा. वा 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 वा. मला आवडला बरं का हा पदार्थ, गौरी मॅडम. थँक्यू. झालंय, बंद करा गॅस. वा. बंद करू गॅस? हो. उपवासाचे घावण घाटले तयार झाले का? घावन राहिलेत की, घाटले झालंय तयार. आता तर घाटलं झालंय, अजून घावन बाकी आहे. किती अंत पाहाल माझ्या भुकेचा. आपण एक काम करू, झाकण ठेवून हे बाजूला ठेवूया Yes. आणि घावण करायला घेऊया. नक्कीच. काय करायचं पहिल्यांदा? आपल्याला एक बाउल बाऊल लागणार आहे. लागेल. हा. ठीक. घ्या. यामध्ये उपवासाची भाजणी घ्यायची थोडीशी. हे भाजणीच्या पिठाचं घावण करणार आहेत का? येस. गौरी मॅडम चांगलं करा, माझी भुकेची वेळ झालीये, मी हेच खाणार आहे. बर, नक्कीच. हा. यात जिरं, हे जिरं, किंचित मीठ थोडं बेतानी घाला, येस. कारण तुमचा हात मिठाला मोठा दिसतोय. भरपूरच आहे. हा अनुभव तुमच्या मिस्टरांनाही आला असेल अगदी ना? नक्कीच. मी कसं ओळखलं? आता आपल्याला पाणी घालायचं. ही पण एक ट्रिक असते हा. समजा एखादा पदार्थ तुमचा फसलाय, हम्म. चांगला नाही झालाय, हम्म. मीठ जास्त पडले, काही पाणी. हो घालतो ना, प्रश्न महत्वाचा आहे. तर त्यावेळेला मिस्टर चिडतात का काही, म्हणजे कसं काय? नाही, चिडत नाही. मग त्याचं असं काही नाही आहे, चिडत वगैरे नाही. तो पण नाही आणि मुली पण नाही. खूप, मी सांगितलं ना की खूप समजदार आहे आणि मला खूप सगळ्याच गोष्टींमध्ये समजदारीने साथ असते. त्यामुळे त्याला समजदार म्हणत नाही, त्यांची सहनशक्ती चांगली असं म्हणतो. कारण अच्छा, मी असं थोडं म्हणायचं जरी का? हल्लेलं असलं, हम्म. मी अकांड तांडव करतो, मी घर डोक्यावर घेतो. हो का? मीठच नाही, तिखटच किती झालंय, कितीच करपलंय, हो. अच्छा. असं ते नाहीये. नाही, अजिबात नाही. तुम्ही चांगलंच नशीब काढले हा गौरी मॅडम. हो, खरोखर आहे हे. हा. मी भाजणीच्या पिठाचं घावण कधी खाल्लं नव्हतं. हो. तुम्ही ते मिक्स करेपर्यंत मी इकडे तवा तापत ठेवतो, नक्कीच. वेळ नको वाया जायला. बरोबर. बरं, ह्याच्या आधी काही आपल्याला तेल तूप लागणार आहे थोडं लागेल ना? थोडंसं. बघा. अजून थोडं सगळीकडे लागेल. बस. ओके. उपवासाचे घावण घाटले तयार झालेले आहेत. घावण आता तयार होणार आहेत पटापट. अरे मध्ये थोडंसं तेल सोडूयात का? नो, सोडा ना. म्हणजे अजून जरा इझी होईल. मस्त.